सभापती महोदय, आमचे सन्माननीय नारायण राणे साहेब, शिंदे साहेब, राणे साहेब आमचे कोकणाच्या दौऱ्यावर असताना अमृत महोत्सव की रौप्य महोत्सव याच्यावर बोलले, मी कानाखाली मारली असती. आपण जेलमध्ये टाकलं, आपण त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत. मग या राज्यामध्ये सरकार म्हणून सर्वांना न्याय एकच पाहिजे. जर जरांगे त्या ठिकाणी आमच्या उपमुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारची अश्लील भाषा बोलत असेल तर या प्रकरणाची सुद्धा त्यांच्या वक्तव्याची चौकशी करून जरांगे पाटलावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. जरांगे पाटलांना अटक केली पाहिजे. सभापती महोदय, राज्यामध्ये दोन कायदे होऊ शकत नाहीत. म्हणजे एकदा गर्दी झाली की अहंकार तुम्हाला कुठल्या टोकाचा आला. मराठा समाजाच्या आंदोलनासाठी आम्ही सगळे सोबत आहोत. आम्ही त्या ठिकाणी समाजाच्या भावना म्हणून सोबत राहिलो. परंतु तुमच्या डोक्यात अहंकार जाऊन ह्याला बघून गेले त्याला बघून घेऊ, बामणी कावा हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. सभापती महोदय सांगतो, आणि अशा प्रकारची वक्तव्य करण्याची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक सभापती महोदय या ठिकाणी झाली पाहिजे. अशा प्रकारची मागणी माझी दुसरी मागणी सभापती महोदय या ठिकाणी. सभापती महोदय, या ठिकाणी दुसऱ्यावर आरोप करत असताना आज महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी मोठमोठ्या सभा झाल्या. जेसीबीने त्या ठिकाणी फुलांची उधळण केली, चांगलं आहे. जरांगे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की 1 रुपया मी समाजाकडून घेणार नाही, कोणी पैसे गोळा करायचे नाहीत. मग लाखो रुपये या सभांचे, जेसीबींचे, ट्रॅक्टरला 30,000 रुपये दिले. आले कुठून सभापती महोदय? या सगळ्या आर्थिक व्यवहाराची ईडीच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे. कुणी पैसे दिले, कुणी पैसे दिले, कुठून फोन आले त्यांना. सभापती महोदय, या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. मला या ठिकाणी सभापती महोदय मी म्हणत नाही. सभापती महोदय, या ठिकाणी संगीता वानखेडे यांनी जरांगे पाटलांवर आरोप काय केलेत मी सांगतो. मी सभापती महोदय बोलत नाही. शिंदे साहेब, आपण पुन्हा संगीता वानखेडे काय म्हणतायत बघा. त्यांनी असं सांगितलं सभापती महोदय की प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार सगळे त्यांना भेटले आणि मला जरांगेंना लोकांनी डोक्यावर घेतलं, मी त्यांच्याशी जोडले गेले वगैरे सांगितलं. त्याच्यानंतर ते बोलतात बघा, बारस्कर महाराज यांनी जे सांगितले तेच बरोबर आहे. मनोज जरांगे कोणालाही विश्वासात घेत नव्हते. फक्त एक फोन ज्याचा येत होता, शिंदे साहेब, फक्त एक फोन ज्याचा येत होता त्यांना विश्वासात घेत होते. तो फोन शरद पवार यांचाच होता. शरद पवार मनोज जरांगे यांना फोन. बरं, मी बोलत नाही. शिंदे साहेब ऐका जरा. सभापती महोदय, मला संरक्षण पाहिजे, महत्वाचा विषय हा, टाइमपासचा विषय नाही. सभापती महोदय, सभापती महोदय 10 मिनिटांसाठी सभागृह तहकूब करते. आता येऊन बोला जरा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.